श्रीहरिगुरुभ्यो नमः। यस्यास्ते हृदयं संनित्तं श्रीनरसिंहम् अहं भजे। भक्तानां मनसां भोज्य भानवे कामधेनवे नमतां कल्पतरवे जयेंद्र गुरवे नमः। आमेले उनके परमात्मा नरसिंह वंदन करताची आमेले प्रतिष्ठापनेच्या या शुभ अवसराची आम्हाला देवालयाक आणि आम्हाला काशी मठा परंपरे कसं एक भावनात्मक संबंध हे एक पूर्ण जावन असेल तसं तांका अधिकार्य क्षेत्रावेर आसा म्हणून सांगचे विषय तो मस्त विषय सांगेत तंतु विशेष आम्हाला खंयचे एक देवालयाक ताका प्रामुख्य जावन असेल तसं विषय कसं नाही म्हणणारी आचार्य तपसा आमनाय जपेन नियमेन च क्षेत्र उत्सवान्नदानेन क्षेत्रवृद्धिस्तु पंचधा म्हणून आमका शास्त्र सांगता। अरे क्षेत्र वृद्धी जावक जाल्यार एक देवता प्रतिमा तो सानिध्य अभूतपूर्व जावन आसता मातंतू तितले एक प्रखर जावन आशिल्लें जाल्यार सानिध्य आसल्यार मात्र ते क्षेत्र म्हणून घेता। तसं ते क्षेत्र म्हणून घेवक जाल्यार क्षत्रायते इति क्षेत्रः म्हळ्यार आमकां येवत तसले कसले नमनाचे एक संकश्टा तातूंत पार करता तसले ताका क्षेत्र म्हणून घेता। तसं ते क्षेत्र म्हणून जावक जाल्यार ते सानिध्य परिपूर्ण जावन आसता। तसं ते सानिध्य परिपूर्ण खंय दाखोवन येवचें म्हळ्यार आचार्य तपसा म्हणून आमकां शास्त्र सांगता। तसं ते सानिध्य त्या बिंबांतू अनुनित्य काल जागृत स्वरूपारी स्वप्न सुषुप्ती जागृत अवस्था म्हणून आमकां तंत्रशास्त्र सांगता। ते सानिध्य त्या बिंबांतू जागृत अवस्थेर आसता जाल्यार आचार्याल तपस म्हणलें ते सानिध्या म्हळ्यार बिंबांतू तशें आसता म्हणून जाता। हांगा ते परिपूर्ण जावन आसा सांगचें कांय तोंदर ना। कित्याक म्हळ्यार कोणीय हांगा क्षेत्राचे परंपरे दाखोवन अशें पुरो तात्कालिक जावन कोणें सांगून अशें पुरो हांगा येवन घेवन देवा लागीं एक पूर्ण दैन्य स्वरूपारी तुमची म्हणलें एक भावनात्मक जावन कोण हांगा एक भक्ती दवरतागी तांकां हांगा देव पावला म्हळ्यार थंय आमगेले आचार्य तपसा म्हळ्यार आमगेले परमाचार्याले एक तपस कसं आसा ते ह्या सानिध्यांत एक ते ह्या बिंबांत परिपूर्ण जावन आसा म्हूण सांगचें तूं दोनी उत्तर ना। म्हणटना आचार्य तपसा आमकां परमाचार्य म्हळ्यार हांगा प्रतिष्ठापना आमगेले हे मुल्के क्षेत्राक तांणी अनुग्रह करून घेवन हांगा आमकां ते एक व्हड सानिध्य हांगा दवरलेलेची आमगेर व्हडलें भाग्य म्हणून सांगता। आमकां मात्र आमगे सगळे समाजाक हे क्षेत्राक नमून आयले तसो भक्तवर्गांक म्हणटा तसं ते एक देवता सानिध्य प्रथम जावन परमाचार्य श्रीमद विजयेंद्र तीर्थ स्वामी आमी भागवतांत एक वाक्य कसं नाही म्हळ्यार सत्यं विधातुं निजभृत्य भाषितम आमी नरसिंहाले ते आविर्भावा वेळार सांगिल्लें तसलें श्लोक एक वृत्त सत्यं विधातुं निजभृत्य भाषितम स्तंभे सभायां न मृगन्न मानुषः మరి दोन्ही भृत्तिक एक प्रल्हाद आणि एक ब्रह्म ताने हिरण्यकशिपून कसं निमगिलगी तथास्तु म्हणून सांगेल तसं ब्रह्मदेवाला हिरण्यकशिपून प्रल्हादाला कसं निमगिलागी त्या पुरा नारी तुगेल देव सगळे जगत्य असोय हे कांबे असोय म्हणताना वही म्हणून सांगेल ते वही म्हणून सांगेल तसं सार्थक सत्य कोण दिला परमात्मा म्हळ्यार खंयचे रुपारी म्हाका मरण जावचें मरण येवचें जे मनुष्याल निमित्त येवचें जे मृगा निमित्त येवचें तथास्तु म्हणाल तसं ते ब्रह्मदेवान तेवेय ते परमात्मान सत्य केलं शे प्रल्हादान कांब्यान ते असं म्हणत ते कांबे असं म्हणून दाखयलें तेवेय सत्य केलें तिन्हीचे आमगेले काशी मठाची परंपरा तांणी देवाल सानिध्य पूर्ण जावन सत्य हांगा देवाला कसं मागल्यार ते इश्टार्थ सत्य करून दिता तो देव म्हणालें तसं एक तपस दवरला आमी सगळे काशी मठाची परंपरा त्या काशी मठा परंपरा दवरला तसं दिव्य जावन आशिल्लें तसं सानिध्याचे चैतन्य हांगा सदा काल त्या दिव्यान तूं कशी त्याल
असल्यार ते दिव प्रखर जावन जळती तेच प्रकार भूतपूर्व जावन आमगेल्या सानिध्याची ज्योती जळतस म्हणून सांगच्यान कांय उण्या पडना. तसल ते एक पूर्ण जावन आशिल्लें तसलें आमगेल्या काशी मठा परंपरेन हे सानिध्य हे क्षेत्रांत ते बिंबांत तांणी सानिध्य प्रार्थना करून तांगेले तपस्साचे एक शक्ती दवरली हे गांवांक हंग नमून आयलो भक्तांक हंगाचे भक्त कोटींक तुवें केन्नाय अनुग्रह कोरकरे देवा म्हणून दवरल ती प्रार्थना ते देव आज इथंय सत्य करून दिला आपल्याला. तितून काही ताका विंगड दोन वाक्य म्हणाल ना तसल ते एक महासानिध्य दवरलें सगळेच आमगेले काशी मठा परंपरा महाचैतन्य जावन आशिल्लें प्रत्येक आमगेल्या यतिवर्यान दवरलें तसल ते प्रार्थना तपस्स तांणी दवरलें तसल अचल विश्वास ताजे निमित्यान सगळेची हांगा भक्त कोटींक देवान अनुग्रह केलालोच. तशी ते काशी मठा परंपरा तांणी ह्या देवा वयले प्रत्येक तुमी खंयचेय एक स्वाम्यालें एक चरित्र काडल्यार तांकांनी आमगेर हांगा देवाक चांग एक अविनाभाव संबंध आशिल्लो मात्र न्ही तांणी खंयचेय एक कश्ट म्हळ्यार कोणाकय तांणी मुलके नरसिंहा प्रार्थना करा म्हळ्यार आमकां मस्त कडेन मस्त जनान सांगिल्लो तसो विशय आमकां स्वाम्यान हांगा वचून प्रार्थना करा रे तुमगे काम जाता म्हणून सांगिल्लो तशें कितलीं जाणां स्वता म्हाका अनुभव आसा अरे तितलो एक हांगाचे सानिध्या वयली तांकां आशिल्लो तसो प्रिती आनी तितलो विश्वास म्हणटना तसल ते एक सानिध्य हांगा आसा वय म्हणटा अरे आमगेले काशी मठाचे परंपरा तातूंय आमगेले विजयेंद्र तीर्थ स्वामी तांणी प्रत्येक మరి ಕೊಂಚ ಆಮೆ 64 ವಿದ್ಯೆಗೆ ಮನುಷ್ಯಾಕ ಸೂತ್ರ ಸಲ್ತಿ 64 ವಿದ್ಯೆ ಅಂತ ತಾನಿ ಕರಗತ ಜಾವನ ಶಿಂತ ಸಲ ತಸಲ್ತಿ ಪೂರ ಪರಿಪೂರ್ಣ ಜಾವನ ಶಿಂತ ಸಲ ಜ್ಞಾನ ಆಮೇಲೆ मध्वशास्त्राचे 3 रत्न ತಂತು एक विजयेंद्र तीर्थ स्वामी तांणी जीवन हांगा प्रतिष्ठा तांकां मेळ्ळा तसल ते एक अत्यमोघ जावन तसल ती प्रतिमा सानिध्य हांगा हाडून हांगा दवरून हांगा प्रतिष्ठापन करून जनांक भक्तांक उद्धार कोरका म्हणून सांगून अनुग्रह केलो तसल गांव आमगेलो ह्यो मुलकी गांव म्हणटना तसल ते एक चैतन्य आमकां अनुग्रह केला तसले काशी मठाचे समस्त परंपरा तसल ते काशी मठाक आनी आमकां अविनाभाव संबंध केदनाकय आसा. तशी हांगा देवान केवल आमी सानिध्य बिंबरूपार आसल्यार मात्र पावना ते केन्नाय ते देवाचो सानिध्य आस जावका म्हणून कितें वर्सा एक वळख न्ही हांगा स्वाम्यान येवन घेवन तांगेले अमृत स्थान देवाक अभिषेक घी पूजन घी करून घेवन कुटुंब आमगेले गांवांक भक्तांक अनुग्रह करी तसल परिपाठ हांगा तसल ते विशेष जावन आशिल्लें तसल ते परमात्मा नरसिंहा दिव्य मूर्तीक प्रतिष्ठापनेचे शुभ अवसरार ताका सहस्र रूपारी कोमल नारिकेळ म्हणटा सियाळे म्हणटा तसल ते अभिषेक करून ताका शांत करचे तसले अभितः शेकः इति अभिषेकः देवाक पूरा षोडशोपचार पूजा तंतु विशेष जावन तसले आराधन करता अभिषेकान देव संतुष्ट जाता म्हणून तंतु कोणाक म्हणल्यार अभिषेको प्रियो शिवः आमगेलो परमात्मा हांगा तो विष्णू जाल्यार ताणें घेतिल्लो तसले अंश कसो म्हळ्यार सात्विक राजस तामस हे प्रकृतींत तिन्नी स्वरूप आसा देवाक तिन्नी नमनेचे एक गुण घेवचे ताका साध्य आसा म्हणून दाखयला तसले देव कोण म्हळ्यार नरसिंह सात्विक रूपय राजस रूपय तामस रूपय तसले ते तामस रूप घेवन आयिल्लो तसलो तो परमात्मा नरसिंह तसले ते तामस कसं लायक म्हळ्यार तामस शक्तीक निग्रह करपाक जाल्यार तामसावेश घेवपा म्हळ्यार तसले एक संकल्पारी ताणें आविर्भूत जालो तसलो ते देवाक आनी मात्र न्ही ते आमगेल्या बिंबाची कल्पना केल्यार तशी बिंबाचे ताजे बिंब पळयल्यार ताणें चर्मांबर गज चर्मांबर घेतला जठाधारी जावन आसा खाड सोडला जठाधारी जाला तागेले जठाधारी तो ताका शीख आसा तशींच चर्माचे अंबर ताणें घेतला
हिरण्यकशिपाक कशिपुला वक्षच्छेदन केला पुरा पळयतना ताणें शिवरूप म्हळ्यार रुद्ररूप घेवन तें रुद्ररूप अर्दाने रुद्ररूप घेतलें तसो तें प्रतिमा हांगाच तसो तें परमात्माक शांत करता म्हणून जाल्यार एक संकल्प दवरून घेवन हांगा कितलीं वर्सां म्हळ्यार देवाक प्रतिश्ठापन जावन आजी पर्यंत ते प्रति वर्साक मार्गशीर शुद्ध पौर्णिमाक देवाक अभिषेक करून ताका शांत करता जाल्यार एक विशेष जावन तसलो अवसर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थाः म्हणून आमी ह्या देवाक सांगचें कित्याक म्हळ्यार ताका करचें आमी कसं एक संकल्प केला तें करनाशी करूंकय ताका साध्यस की एके आमी जावका की नाका म्हळ्यार चोवन तिन्नीचे करचें ताका साध्य म्हणून सांगता तसं तें विशेष जावन आशिल्लें तसलें शक्ती हे हे आमगेल्या देव सानिध्यांत असो तसं त्या परमात्म्याल्या पराक प्रतिष्ठा महोत्सव जाता असो ह्या वेळाचेर आमी प्रथम जावन त्या परमात्माक नमन करपाची काशी मठाच्या समस्त परंपरेची आमी नतमस्तक जावन आमकां दिल्लो तसले विशेष जावन आशिल्लो तसले एक सुयोग ते आमी केदनाय हांगा तो प्रिती रुपारी भक्ती रुपारी तशींच आमी जनकोटीन व्हरता म्हणून जाल्यार आमकां केदनाय ते योग त्या स्वाम्याले समस्त यतिवराण्याले अनुग्रह आशीर्वाद गी देवाल अनुग्रह गी हातीन करतना नित्यकाल चोलता म्हणून जाल्यार एक प्रार्थना कळकळी देवाल पांयमुळा दवरपाची दोनी उत्तर देवाल पांयमुळा आमची समर्पण करता कृष्णार्पणमस्तु.